एक नंबर व्ह्यू आहे गाईज. छत्रपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नमस्कार मंडळी, नमस्कार. तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर म्हणजे व्लॉगर अनिताला. तर आता आम्ही निघालो आहोत गडाच्या दिशेने. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार की आम्ही मंदिराचं छान असं दर्शन म्हणजे मंदिरात जाऊन छान असं बाप्पांचं दर्शन केलं. तिथं आजूबाजूचा परिसर आम्ही एक्सप्लोर केला आणि आता आम्ही निघालो आहोत गडाच्या दिशेने. आणि आज आम्ही जात आहोत कुठे? रत्नदुर्ग ना, रत्नदुर्ग फोर्टला. पण जातानाच आम्ही आरेवारे बीचला नंतर येणार आहोत की आधी जाणार आहोत? नंतर. सो बघू हा व्लॉग कसा असणार आहे. खूप सारी मजा करणार आहोत आम्ही ना रिदू, मजा करणार आहोत ना आपण. येस, डन करू दो. डन. मी सगळी मजा करतो. हो ना. कनेक्टेड रहा गाईस संपूर्ण ब्लॉग बघण्यासाठी. आमच्या ऋतूला एनर्जी ड्रिंक लागतं सारखं. हा, रिदूचा एनर्जी ड्रिंक चालू आहे. रिदूच्यातून ज्यूस येतो. सो असंच कनेक्टेड राहा संपूर्ण ब्लॉग बघायला. खूप सारी मजा, खूप सारी धमाल असणार आहे. सो स्टे कनेक्टेड. अभी मजा आएगा ना भिड़ो. कसलाच व्ह्यू आहे यार, कसला भारी व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे गाईज. नजारा बघा, नजारा. मागे नको जाऊ. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू कसलाच भारी आहे हा. आता आम्ही मध्येच गाडी थांबवली आहे. सहलीला जायचं सहलीला. हा, तर मी सांगत होती आता आम्ही मध्येच थांबवली आहे फोटोज साठी आणि हा व्ह्यू एन्जॉय करायला. हा व्ह्यू बघा कसलाच भारी आहे ना. कसं करू? बॅक कॅमेरानेच काढायचं आपल्याला. हा काय, मी असं मला असंच जमतं. तुम्हाला व्ह्यू दाखवते गाईज. आता बोल, कसं वाटतंय तुला? मजा येते काय? ए काय चालू? यांचं नवीन लग्न झालं आमच्यापेक्षा आधी. न काय बोला? न्यू कपल. न्यू कपल्स. कसला भारी वाटतंय. यार स्वर्ग तर तिथे आहे आधी. एक नंबर व्ह्यू. चला आता हा मस्त असे फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेत आणि हा व्ह्यू आम्ही एन्जॉय करत आहोत गाईज. कसलीच मजा येते. मुंबईत असलं अजिबात बघायला मिळत नाही. इथे आल्यानंतर हे ऍक्च्युअली सुख आहे. खूप मजा येते बघायला. बघ मग आता व्यवस्थित दिसते का ना? जो समोर दिसतोय ना बीच गाईज, हाच आरेवारे बीच आहे. इथे देखील आम्ही जाणार आहोत, पण सगळ्यात आधी आम्ही रत्नदुर्ग फोर्टला जाणार आहोत. त्याच्यानंतर इथे आम्ही जाणार आहोत. आमची गाडी. सो व्ह्यू एन्जॉय करून झालेले आहेत, फोटोज काढून झालेले आहेत, व्हिडिओज काढून झालेले आहेत. आता आम्ही निघत आहोत पुढच्या दिशेने म्हणजे रत्नदुर्ग फोर्टला.
गणपती बघ, भूपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तर काही आता आम्ही रत्नदुर्ग फोर्टवर आलेलो आहोत. आणि तुम्हाला सांगते हे भक्ती निवास पासून अर्धा तासाच्या अंतरावरती आहे. 18 किलोमीटर आहे टोटल. 18 किलोमीटर, पण गाडीने आलं तर अर्धा तास. एक नंबर आहे. तर गाईज जसं की मी सांगत होती, हा किल्ला भक्तनिवासपासून 18 किलोमीटरला आहे आणि बाय व्हेकल बाय कार आलो तर अर्धा तासामध्ये आपण इथे पोहोचून जातो. काय वाजतात आहे ना. तर आता देवीचं छान असं दर्शन केलेलं आहे आम्ही मंदिरात आणि आता आम्ही जात आहोत गडाच्या दिशेने. तुम्हाला दिसत असेल मागे तिथे आता मी असं जाणार आहोत, गड फिरणार आहोत. हा ना, हा ना, असं बोलायचं. आवाज जरा मोठा पाहिजे, खर आवाज एकदम अलगद सॉफ्ट आवाज पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. हो, वरचा नजारा बघितला. आता स्टार्ट केले बोल. वरचा नजारा बघा एकदा. चारही साईडने समुद्र आहे. एक नंबर नजारा आहे. असं आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे आणि मधोमध नाही आहे, बरोबर नाही. हां सर्व पण बाजूला समुद्र. हां, आणि व्ह्यू एक नंबर आहे. कडक फ्लॅट हे घे आपलं. हां, चला तुझ्या पाठी पाठी येतोय आम्ही, तुला फॉलो करतोय. कुठे काय असेल भुयार? भुयार म्हणजे काय असतं? हा, अरे दिसतंय तुला? काय आहे? कुठे बघू? हा, कसलंच भारी आहे ना. कुठे बसायचं? खाली आपण जाऊ ना तेव्हा बसू. समुद्रावर जायचं आपल्याला. चला. खाली जायचं. कसं वाटतंय तुम्हाला? खूप मजा येते ऍक्च्युली मध्ये. ऊन आहे, थोडस ऊन आहे पण ठीक आहे. व्ह्यू दाखव. ऊन आहे पण जो व्ह्यू आहे तो भारी आहे. लांब घेऊ नको, मोबाईल पडेल. आपणच जाऊ त्या पूर्ण ह्याच्यावरती. बघा ना, कोणच नाहीये काहीच. पूर्ण बोट वरती फक्त आम्ही 4 जण आहोत. 4 जणांनी आमचा छोटासा बिंदू. रेडे बुरुज. प्रायव्हेट मध्ये घेतो. हो, तर गाईज हा रेडे बुरुज आहे.
येतोय घ्यायचा सगळा. चल आता आपण जाऊया पुढे. त्याच्यामध्ये पण चालत जाऊ शकतो आपण. तिथे दगडी टाकले हा तिथे ना, हा ते साईडला दगडी टाकतात आणि मध्ये असं पूर्ण आहे. मला असं वाटतं इथे जर एखादं आंब्याचं झाड असतं ना, मजा आली असती. गपचूप घ्यायला ना. आणि थोडस ऊन कमी असतं तर अजून मजा आली असती. आवाज असतो ना, चालायला मजा येते. काय मागून ठेवलंय? ते ना, तर काही हा गड फिरून झाल्यानंतर आम्हाला शिवसृष्टी बघायला जायची आहे. तर ही एक नंबर सुंदर आहे. वरतून आम्ही बघितलं, खूप खूप छान वाटतंय. बाहेरूनच ते असं दिसायला मस्त दिसतंय. तर आम्ही तिथे जाऊन बघणार आहोत Yes. कसं आहे. तर ह्या गडावर यायचं असेल तुम्हाला गाईस, तर तुम्हाला अजिबात चढावं लागणार नाहीये. काय झालं रे? पाणी पिऊ दे. गाडी एकदम गडाच्या खालीच येते. इकडनं जाऊ ना. हा मंदिरच आहे. तर गड फिरून झालेला आहे आणि इथे छान अशी तुम्हाला मागे दिसत असेल सावली सारखा एरिया आहे. तिथे आम्ही बसलो आहोत कारण ऊन खूप जास्त आहे. आणि सेकंडली सांगते, हे गडमध्ये या गडात असं चढण असं नाही आहे, तर चढण्यासारखं नाही, तर त्याच्यामुळे बेस्ट प्लेस आहे फिरायला. उन्हाळ्यामध्ये तर बेस्ट प्लेस आहे बिकॉज खूप ऊन असल्यामुळे चढण पण पॉसिबल नाही होत, थकलं होतं. तर प्लेन रस्ता असल्यामुळे चांगली जागा आहे फिरायला. आणि आता आम्ही जाणार आहोत नेक्स्ट. आधी पेटपूजा येतानाच आम्ही अजून एक प्लेस आहे ते बघितलेले, खूप छान दिसत होते. तर आम्ही आता डिसाईड केलं की तिथे जाऊन ते देखील आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर बघू कसं असणार आहे. थोडा थोडा टाका. एकदम जास्त नाही टाका. कसं आहे रे तू? 25 रुपये एक आहे ना. तू वाट बघतोयस का रिदू कधी सोडेल आणि कधी तुला मिळेल? ते आता संपलं. तर बघ, पूर्ण संपवलं. दाखव ग्लास, दाखव. पूर्ण ग्लास संपवलाय. Top to रिदू, bottom. एवढा आवडला तुला? हा, काय नाही होत, ते सुकून जायचं. सुकून जातं ते. गाडीत बघ. सुट्टे राहत माझ्याकडे. हा, दुसरी घे, दुसरी. नाव व्हॉट नेक्स्ट? आता कुठे? हे काय करतोय? गाडी गरम झाली ना, असं जरा हे करायचं, मग जरा हवा गरम मग थंड होते का गाडी असं हवा केलं? बाहेर. नवीन आहे काहीतरी गाईज, शिकून घ्या याच्याकडनं. आता जाणार आहोत तिथे शिवसृष्टीला.